आपल्यासोबत नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे आहेत आणि ते आता जरांगे पाटलाची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघाले. सर, आपण जरांगे पाटलाची भेट घेणार आहात, काय चर्चा करणार? बघितलं असताना जरांगे पाटील मागल्या 1.5 वर्षापासून उपोषणाला बसले आहेत. छोटे मोठे उपोषण करत आहेत. बरेच उपोषण केले. सरकारने त्यांना आश्वासन दिलेलं आहे. वाशीपर्यंत मोर्चा गेला आणि तिथून मोर्चा नाही का गुलाल उधळल्यानंतर सुद्धा नाही काय सरकारनं जरांगे पाटलाला धोका दिला. त्याकरता मागील मी मुंबईमध्ये मंत्र्याला कुलूप लावलं. सभागृहात मी प्रश्न मांडले. जरांगे पाटलाच्या मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. कारण हा मराठा समाजाचा युवक हा शिकून सुद्धा आत्महत्या करत आहे. आणि आज बघितलं असला पाठीमागं आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासलेला असे 3 वेळेस सिद्ध झाले, वेळोवेळी सिद्ध झाले, तरी सरकार नाही का मराठा आरक्षण देत नाही. त्याकरता आता हे 6 दिवस मराठा आरक्षणाला बसलेले आहेत. कालच मी राज्यपाल यांना मराठा आरक्षणाचा हा प्रश्न मार्गी लावा म्हणून सरकारला कळवा म्हणून असं मी लेखी पत्र दिलं. आणि 100% मी जरांगे पाटलाच्या मराठा आरक्षण जरांगे पाटलाच्या 100% आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. आणि आम्ही सुद्धा इथून त्यांच्या संग रस्त्यावर सुद्धा उतरायला तयार आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित करावं म्हणजे सगळे स्वराचा मसुदा कायदा आहे त्याचा आम्ही विचार करू. बघितलं असताना आतापर्यंत 58 मोर्चे मुखमोर्चे निघाले मराठा आरक्षणाला लढाईत आहेत. मागील 40 वर्षापूर्वी मराठा आरक्षण मिळावं म्हणून आज नाही का अण्णासाहेब यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. आणि सरकार इतक्या दिवसून काय करतं? आता हे 5 वर्ष गेले. सभागृहात मी 3 वेळेस प्रश्न मांडला, पण आता सरकारवर सुद्धा भरोसा राहिला नाही. आणि सरकार असा टाईम काढत आहे. आणि सरकारची सगळ्या आज मराठा युवकांना माहीत आहे असा टाईम काढणं चुकीचं आहे. पण आता ही वेळ जाऊ देणार नाही. याकरता नाही का सगळे लोक समाज सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पावसाळी अधिवेशनात काँग्रेसची काय भूमिका असणार? पावसाळ्यात काँग्रेसची 100% आता बघितलं असताना 100% आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीशी आजकालच्या लोकसभेच्या निवडणुकीमधून काढलेला आहे. आणि याच्यानंतर सुद्धा येणाऱ्या विधानसभा सुद्धा नाही का जरांगे पाटलाच्याच माध्यमातून सांगू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केले. मात्र जे आता ते पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये येणार आहेत अशी चर्चा आहे. नाही, आता हे चर्चा तर आहे, पण ती विचार करू. ती विचार केल्यानंतर मग पक्षश्रेष्ठी जे ठरवलं ते आपण विचार. साहेब, नांदेड उत्तरमध्ये शिंदेगडाचे आमदार आहेत. मात्र असं असलं तरी काँग्रेसच्या उमेदवाराला जवळपास 40,000हून अधिक मताधिक्य मिळाले. हे बघितलं असताना हा नांदेड जिल्हा हा काँग्रेसच्या मताचा आहे. कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांनी 40 वर्षांनी मराठवाड्याचा नांदेडचा विकास केला आहे. त्यामुळं हा काँग्रेसचा साहेबाच्या विचाराला करून आज काँग्रेसच्या पाठीशी आहे. साहेब, भाजपाचे उमेदवार चिखलीकरांनी आभार दौरा सुरू केला आहे आणि त्यांची जी चिंतन बैठक झाली त्यात जे ते महानगराध्यक्ष विधानसभा प्रमुख यांनी काम नाही केलं, भाजपाचा असा सूर निघाला. भाजपात कुठेतरी अंतर्गत वाद पाहायला मिळतो, काय सांगतो? की त्यांचा प्रश्न. निश्चित हे होते आमदार मोहन हंबर्डे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.